स्वराज्याची राजधानी रायगडवर असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून आता नवा वाद निर्माण झालाय। कारण वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावरून हटवण्याची मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। संभाजीराजेंच्या या मागणीवरून एका नव्या वादाला तोंड फुटलंय। बघूया। रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी। संभाजीराजे छत्रपतींच्या मागणीने नव्या वादाला तोंड। संभाजीराजेंच्या मागणीला काही संघटनांचा विरोध। स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून नवा वाद निर्माण झालाय। वाघ्या कुत्र्याची समाधी हटवावी अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। समाधी हटवण्यासाठी त्यांनी सरकारला 31 मे पर्यंतची मुदत दिली आहे। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी संभाजीराजेंच्या या मागणीला पाठिंबा देत वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केली आहे। वाघ्या कुत्रा हे मुळात पात्रच काल्पनिक आहे आणि ते शिवकाळाच्या नंतरचं आहे। ते साधारण 1900 ते 1950च्या काळात ते उभारलेलं आहे आणि उभारताना सुद्धा वाघ्या कुत्र्याची हाईट हे शिवसमाधीपेक्षा उंचीवर आहे। म्हणजे सूर्य ज्यावेळेस या दिशेला येतो त्यावेळेस ती समाधी म्हणजे त्या वाघ्या कुत्र्याच्या समाधीची सावली हे पवित्र शिवाजी महाराजांच्या समाधीवर त्या ठिकाणी येते, हे आम्ही डोळ्यांनी पाहिलंय। त्यामुळे जर तो कुत्रा अनैतिहासिक असेल वाघ्या कुत्र्याचं शिल्प तर त्यावर तात्काळ एक इतिहास अभ्यासकाची संशोधन समिती नेमावी आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजे यांनी दिलेल्या पत्राला गांभीर्याने घ्यावं। किल्ले रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याच्या संभाजीराजेंच्या भूमिकेचं संभाजी ब्रिगेडनं स्वागत केलंय आणि संभाजीराजेंच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा दिलाय। सत्य इतिहास समोर यावा आहे याच्यासाठी मराठा सेवा संघाने अनेकदा आग्रह धरलेला आहे आणि कदाचित आपल्याला कल्पना असेल की काही वर्षाआधी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही तो कुत्रा तिथून हटवलेला होता, पण काही शासकीय दबावाने तो पुन्हा एकदा बसवण्यात आलेला आहे। मी या निमित्ताने संभाजीराजेंचं खूप खूप अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांनी ही उघड भूमिका घेऊन सत्याचा आग्रह धरला, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। संभाजीराजे जी मागणी करतायत त्याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज असल्याचं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय। छत्रपतींच्या कुटुंबातून एक व्यक्ती आज जर या बाबतीत बोलत असेल तर मला असं वाटतं की त्या गोष्टी कुठेतरी सिरियसली घेतल्या पाहिजे आणि जे सर्व इतिहासकार आहेत यांना सुद्धा विश्वासात घेऊन जर राजे जे बोलतात ते खरं असेल तर नक्कीच त्यांचं म्हणणं हे मानून त्याच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली गेली पाहिजे असं या महाराष्ट्राचा नागरिक म्हणून त्या ठिकाणी मला वाटतं। तर वाघ्या कुत्र्या संदर्भात पुरावा इतिहासात नसल्याचं इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत आणि श्रीमंत कोकाटे यांनी म्हटलंय। ते जे काही कुत्र्याचं शिल्प आहे त्या कुत्र्याच्या शिल्पाचं मध्ये असणारा कुत्रा वाघ्या आहे काय मोते आहे ह्याची सुद्धा काही पुरावे उपलब्ध नाही आहेत। या सगळ्या वावड्या आणि दंतकथा आहेत। खरं तर शिवाजी महाराजांचं ज्यावेळेला निधन झालं त्यानंतर शिवाजी महाराजांच्या दहनाच्या वेळेला कुठल्या तर कुत्र्यानं शिवाजी महाराजांच्या चितेमध्ये उडी टाकली आणि त्यानंतर त्याचं स्मारक बांधलं गेलं अशी एक शब्दाचा पुरावा सुद्धा कुठल्याही संदर्भ साधनांमध्ये किंवा मौखिक साधनांमध्ये सुद्धा आपल्याकडे उपलब्ध नाही। रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी जी वाघ्या कुत्र्याची समाधी आहे त्याला समकालीन ऐतिहासिक कोणताही संदर्भ नाही। छत्रपती शिवाजीराजांच्या इतिहासाशी संबंधित समकालीन ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ जे जेदेशकावली, शिवभारत, राधा माधव विलास चंपू, परणाल प्रद्गुणाख्यान आणि कृष्णाजानन सभासदांनी लिहिलेले शिवचरित्र समकालीन महत्वाचे ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ आहेत। या ग्रंथामध्ये कोठेही वाघ्या कुत्र्याचा उल्लेख नाही। दरम्यान वाघ्या कुत्र्याचे इतिहासकालीन अनेक पुरावे उपलब्ध असल्याचं इतिहास अभ्यासक संजय सोनवणी यांनी म्हटलेलं आहे। या वादामागे खरं तर कोणता ना कोणता वाद महाराष्ट्रात जिवंत राहावा, समाजामध्ये दुही पडावी असा उद्देश स्पष्टपणे दिसतो। वाघ्या कुत्र्याबद्दल बोलायचं त्याचे शिवकालीन अनेक पुरावे उपलब्ध आहेत। तर जुने मुद्दे का काढले जातात असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केला। छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला सोडून 1680 ला गेले
1630चा त्यांचा जन्म 1680ला ते गेले. आता हा सगळा काळ 80ला गेल्यानंतर आता आपण 2025 मध्ये का असे जुने मुद्दे कुठले तरी काढले जात आहेत? आता ही समाधी काय आज आहे का? दरम्यान संभाजीराजेंच्या या मागणीला महाडच्या कोकण कडा मित्रमंडळाने तीव्र विरोध केला. यापूर्वीही समाधी हटवण्याचा प्रयत्न झाला. अलीकडच्या काळात कोणत्या ना कोणत्या कारणाने किल्ले रायगड वादात ठेवण्याचं काम सुरू आहे. इथली कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शासनाने प्रयत्न करावेत अशी मागणी या कोकण कडा मित्रमंडळाने केली आहे. स्मारक अनेक वर्षापासून असल्याने हजारो लोकांनी बघितलेलं आहे, पाहतायत, येत आहेत आणि एवढे वर्ष होऊन सुद्धा महाराज संभाजीराजे तिथे येऊन राज्याभिषेकाला पण येत आहेत. इतर प्राधिकरणाचं काम चालू आहे. पण आत्ताच ह्या प्रश्न उपस्थित करण्याचं कारण काय याची आम्हाला दाट शंका येते की हे कुठलेही पुरावे आरावे न देता एखाद्या विषयाचं डायव्हर्शन करावं का काय अशी एक शंका मला वाटते. आणि त्यामुळे कोणी असू दे, कुणीही अशा प्रकारचा प्रयत्न जर करणार असेल तर आम्ही शिवसैनिक, शिवप्रेमी ते निश्चितपणे आडोद पाडू. आम्ही त्यांना गडावर पाऊल ठेवू देणार नाही. संभाजीराजेंनी वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्याची मागणी केल्यानंतर आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे. या मागणीला समर्थनही मिळतंय तर विरोधही होताना पाहायला मिळतो. प्रताप नाईक सह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.